नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे पावसाळी स्पेशल अशी कुळथाचे शेंगुळे किंवा याला तुम्ही कुळथाची जिलेबी म्हणू शकता। यासाठी मी इथे घेतले आहे कढीपत्ता, लाल मिरची, लसूण आणि थोडेसे शेंगदाणे। याचं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे। वाटण व्यवस्थित बारीक करायचं आहे। त्यानंतर इथे मी घेतलं आहे 1 वाटी कुळथाचं पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ ऑप्शनल आहे, कुळीथ जास्त गरम असतं त्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ मी ते टाकलंय। चवीनुसार मीठ टाकून आणि केलेलं वाटण त्यामध्ये टाकून पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। वाटण टाकताना थोडंसं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे। रशाला आपल्याला फोडणी द्यायची, त्यासाठी ते वाटण लागणार आहे। पीठ भिजवून झाल्यानंतर इथे छोटेसे गोळे घेऊन त्याची आता मस्त बारीक अशी जिलेबी वळून घ्यायची आहे। जिलेबी वळताना बारीक वळायची आहे, छान अशी, म्हणजे लवकर शिजते आणि खायलाही खूप छान टेस्टी लागते। हा पदार्थ तुम्ही थंडीमध्ये किंवा पावसाळ्यात खाऊ शकता। कुळीथ उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही हे खाऊ नाही शकत। सगळे अशी दाखवल्याप्रमाणे सगळी जिलेबी वळून घ्यायची आहे आणि थोडंसं पीठ ठेवायचं आहे। ह्या पिठाचं काय करायचं ते मी नंतर सांगते। आता आपण मिक्सरमध्ये ठेवलेलं वाटण पाणी टाकून घेऊया त्यामध्ये आणि त्याला आता फोडणी देऊया। इथे मी कुकरमध्ये तेल टाकलंय। तेलाला जिऱ्याची फोडणी देऊन ते जे मिक्सरच्या मध्ये वाटण होतं ते वाटण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता ते उरलेल्या पिठाला आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपण इथे कुकरमध्ये जे फोडणी दिली होती ते पाणी छान असं उकळलंय, यामध्ये ते शेंगुळे टाकून घ्यायचे। टाकताना थोडे थोडे टाकायचे जेणेकरून त्याची गोळा तयार होणार नाही। पाणी व्यवस्थित असं उकळून द्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे नंतर टाकताना चवीनुसार थोडंसंच टाकायचं आहे। कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। शिट्टी झाल्यानंतर झाकण खोलल्यावर पीठ ज्या पाण्यामध्ये मिक्स केलं होतं ते पाणी गरम करून आता त्या जिलेबीमध्ये टाकून घ्यायचं आहे। असं केल्याने जो जिलेबीचा रसा असतो तो खूप छान असा घट्ट होतो आणि खूप छान अशी टेस्ट येते त्याला। त्यामुळे आपण ते पीठ साईडला ठेवलं होतं आणि अशा प्रकारे मस्त अशी कुळथाची जिलेबी तयार झालेली आहे।